इंटरनॅशनल इंटरस्कूल सायन्स कॉम्पिटिशनला उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सोमन सर, बलाळ सर, देशमुख सर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर ज्यांचे सायन्स प्रोजेक्ट आम्ही बघणार आहोत ते माझे बालमित्र. खरं तर अशा ऊर्जासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमाने या मुलांना एक इन्स्पिरेशन भेटतं आणि त्यांनी तयार केलेले या सायन्स प्रोजेक्ट्समध्ये काही त्रुटी असतील किंवा आपल्या जे मित्र सहकारी आहेत यांनी कुठला सायन्स प्रोजेक्ट केला आहे याच्या माध्यमाने आपण त्याच्यामध्ये अजून काहीतरी इनोव्हेटिव्ह करता येईल का, हा एक प्रयत्न या मुलांच्या माध्यमाने निश्चितपणे होऊ शकतो. देशमुख सर, आपण कुलगुरू राहिलेला आहात आणि आपण विद्यापीठाच्या याच्यामध्ये नेहमीच म्हणतो की मुंबई युनिव्हर्सिटी ही अतिशय उत्तम युनिव्हर्सिटी आपण भारतात जरी म्हटलं तरी टॉप 200 युनिव्हर्सिटीजमध्ये पण आपला नंबर लागत नाही आणि त्याच्यावर कारण आहे की आपल्याकडे आता इनोव्हेशन्सचा कुठेतरी फार मोठा अभाव व्हायला आणि नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया याव्या आणि ते तुमच्या एजमध्येच येऊ शकतील, कारण तुमच्या एजमध्ये जिज्ञासा असते, कुठल्या तरी नवीन शोध करण्याचं कुतूहल असतं आणि प्रश्न विचारण्याची जी वृत्ती असते ती टप्प्याटप्प्याने वयानुसार ती मदत जाते. या वयामध्ये ती आहे ती अशीच जिवंत ठेवा. मी सोमन सरांचंही अभिनंदन करेन की सर आपण मुलांना इस्रोला नेत आहे. इस्रोच्या माध्यमाने यांच्यामधलेच कोणाला तरी उद्या अब्दुल कलाम होण्याचीही इच्छा होऊ शकते. या जगाच्या पाठीवरती एक मोठा सायंटिस्ट व्हायची इच्छा होऊ शकते आणि कौतुकाची गोष्ट अशी आहे की नासाला न नेता इस्रोला नेता त्याचं जास्त कौतुक आहे. कारण नासामध्ये जेवढे सायंटिस्ट आहेत त्याच्यामधले 30% तरी इंडियन सायंटिस्ट आहेत, पण इस्रोमध्ये एकही फॉरेन सायंटिस्ट नाही, सगळे आपले आहेत. त्याच्यामुळे भारत हा जगाला दिशा देतोय हे सातत्याने आपण बघतोय आणि तुमच्या माध्यमाने हे तुमचं जे उज्ज्वल भवितव्य आहे त्याच्याने देशाचंही भवितव्य उज्ज्वल व्हावं ही शुभेच्छा मी आपल्याला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. Such a young and dynamic leader who believes in simple living and high thinking, Mr. Niranjan Basant Davkare. I request Shri Pramod Sawant. Sir, ma'am. ऊर्जा ह्या कार्निवल जो उत्सव आहे त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आय रिअली कॉंग्रॅच्युलेट ऑल दोज हू हॅव पार्टिसिपेटेड इन दिस सायन्स एक्झिबिशन. मला आय रिमेंबर माय स्कूल डेज. बेटा बताओ क्या है. हातवर घेऊ ना कोणी. दीपक खाली बल्लर साहेब बोला सर. बल्लर साहेब करे नाही जाऊ दे तिकडे जाऊ दे ना. चल ना आता काय
थोडं मागे दीपक, हे मागे थोडं. दीपक हा कोण आहे मध्ये व्हिडिओला? सचिन. काय फुल शूटिंग घेणार काय बघ ना काय बघ ना ते खाली जातं निघून पट्टीमध्ये आमच्याकडे. हां माझ्याकडे पट्टी नाही So we have to do something for that. Are you the science and for that? Yes, with electricity. So instead of using non-renewable energy, so renewable energy. For example, we can use solar. रंग विद्यालयाच्या टीमचं मी अभिनंदन करतो. 5 वर्ष सातत्यानं हे विज्ञान प्रदर्शन भरवत आहेत आणि याच्यामध्ये अनेक शाळा भाग घेत आहेत. लक्षात घ्या, पुढचा भारत देश घडवायचा असेल, पुढचे शास्त्रज्ञ जर निर्माण करायचे असतील तर अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून ही मुलं भाग घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये विज्ञानविषयक प्रेम निर्माण होत आहे आणि संशोधन वृत्ती निर्माण होते. लक्षात घ्या, हे खरं म्हणजे ठाण्यातील जनतेने सर्वांनी पाहायला पाहिजे. प्रदर्शन सर्वांसाठी खुलं पाहिजे आणि ह्यातूनच मुलं पुढचे शास्त्रज्ञ निर्माण होणार आहेत. तर त्यामुळे मी ऊर्जा प्रकल्प हे सायन्स एक्झिबिशन जे अरेंज करत आहेत श्रीरंग विद्यालयाची टीम, त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे, ज्या शाळांनी भाग घेतला आहे त्यांचं अभिनंदन करतो. ते एक महान कार्य करत आहेत नवीन भारत घडवण्याचं. त्यांना माहिती आहे की इस्रोनं आता चांद्रयान 3 सोडलं, आदित्ययान गेलं, तसं विद्यार्थ्यांना ही नवीन प्रेरणा मिळते. त्यासाठी ऊर्जा हे संमेलन जे आहे, प्रदर्शन जे विज्ञान प्रदर्शन, हे मदत करत आहे. तेव्हा या टीमचं, या विद्यार्थ्यांचं, शाळांचं आणि श्रीरंग विद्यालयाचं मी अभिनंदन करतो. ठाणे इथे श्रीरंग विद्यालयामध्ये ऊर्जा हे 5वं इंटर स्कूल सायन्स कॉम्पिटिशन सुरू आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे जी मुलं वेगवेगळ्या शाळेतनं आलेली आहेत, आपण बघतोय की खरं तर पालघरमधले पण शाळा याच्यामध्ये सहभागी झालेत. या एक्झिबिशन्स, या कॉम्पिटिशन्सच्या माध्यमाने इनोव्हेटिव्ह आयडियाज हे मुलांमधनं पुढे येतात आणि खरं या वयामध्ये त्यांच्यामधली जी जिज्ञासा आहे त्याचं या इकडे संस्थेच्या माध्यमाने कौतुक होतं आहे. त्यासाठी मी संस्थेचं मनापासून अभिनंदन करतो आणि असे उपक्रम वारंवार झाले तर आपल्या देशाच्या हितासाठीही पुढच्या माध्यमाने निश्चितपणे राहील. विद्यार्थ्यांना काय आव्हान करायला? मी याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थ्यांमधली जी कुतूहलवाला जो फॅक्टर आहे तो राहावा आणि त्याचबरोबर शिक्षकांनाही विनंती करीन की त्यांनी मुलं ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस त्या प्रश्नांना जास्तीत जास्त एंटरटेन करावं आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये हे प्रश्न निश्चितपणे वाढत राहणार आहेत कारण गुगलसारखे अनेक प्लॅटफॉर्म या मुलांना उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे शिक्षकांनाही तेवढंच सतर्क राहावं लागणार आहे. ठाण्याच्या शाळेत थोड्या नवीन मुंबईच्या पण आहेत. कसं असतं माहिती आहे का की ह्या शाळांचं वेळापत्रक ते सगळ्यांचं जमतं असं नाही. त्याच्यामुळे ते वेळापत्रक पाहून आम्हाला ते करावं लागतं. ऊर्जा हे जे विज्ञान प्रदर्शन आहे हे श्रीरंग विद्यालयात गेले 5 वर्ष भरते. 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षाही आत्ता ह्या वर्षी आम्हाला 60 शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगले प्रोजेक्ट्स आहेत. ओशनोग्राफी हा विषय घेतलेला आहे आपण की समुद्रातनं आपल्याला जे काही ऊर्जा मिळते किंवा मिळू शकते, मग ते विंडमिल्स असतील किंवा ज्या लाटा आहेत समुद्रातल्या त्यांच्यापासून. तर मला असं वाटतं की ह्यात एक खूप वेगळा विषय आहे, मोठा विषय आहे. याबद्दल मुलांनी बरीच माहिती गोळा केलेली आहे. काही अर्थात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी मदत केली असेल, परंतु एक वेगवेगळे विचार आणि वेगळे मुद्दे अशा प्रदर्शनानिमित्त येतात आणि तेच हेतू आहे की मुलं कसा विचार करत आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी हा उपक्रम करत असो. शिक्षकसुद्धा कसा विचार करत आहेत ह्याचा विचार करत असो आणि एक वेगळ्या पद्धतीने हसत खेळत आपल्याला म्हणू ना की एक शिक्षण मिळण्याची पद्धत जी आहे तर त्या प्रदर्शनाच्या निमित्ताने तो हेतू आमचा साध्य होताना आम्हाला दिसतो आहे. म्हणून आम्ही त्याला थोडंसं कार्निवलचं पण स्वरूप दिलेलं आहे की इथे येऊन मुलं काही सायंटिफिक गेम्स पण खेळू शकतात, सेल्फी पॉईंट्स वगैरे पण केलेले आहेत आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स शाळांमधनं मिळत असतो. खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे. खूप आम्ही त्यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यावं असं मी आवाहन करतो. पालकांनी यावं, मुलांनी यावं
अशा पद्धतीचं आवाहन तर करतो. ठाणे शहराला मोठ्या प्रमाणात खाडी कराल की या संदर्भातून जनजागृती होत आहे? ठाण्यासारखी जैवविविधता कुठच्याच शहराला नाही. म्हणजे एकीकडे आपल्याला येऊरचा डोंगर आहे, एकी बाजूला खाडी आहे. खाडीमध्ये आपण सगळेच जण दरवर्षी बघत असतो की स्थलांतरित होऊन हजारो पक्षी येत असतात, हजारो फ्लॅमिंगोज म्हणतो आपण त्याला, फ्लॅमिंगोज येत असतात. आणि त्या फ्लॅमिंगोजच्या इथे कसे येतात, का येतात, कुठून येतात, त्यांचं तर संपूर्णपणे इतका तो प्रवास ते कसा करतात, हे सगळं जाणून घेण्याची ठाणेकरांची जी इच्छा आहे आणि आपल्या पुढच्या पिढींमध्ये ती निर्माण व्हावी यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग करता येऊ शकेल. ठाण्यासारखं ठिकाण आहे, मला असं वाटतं की आपल्याला एक जंगलपट्टी पण लाभलेली आहे, खाडी किनारा पण लाभलेला आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आपल्याला सायन्स एक्झिबिशन्स आणि सायन्स एक्झिबिशनमधनं येणारा विचार इथे वातावरण जे आहे, पर्यावरण जे आहे ते त्याला अत्यंत पूरक आहे. सर, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत असताना राष्ट्रीय स्तरावरती 2 निवड झालेली आहे तेथील एक्झिबिशनमधली या शाळेमध्ये, काय सांगायचं? नाही, ते मला असं वाटतं की हा परिपाक आहे की ऊर्जा आम्ही भरवत होतो, परंतु ऊर्जात आम्ही इतर मुलांना, इतर शाळांना बक्षिसं देत होतो, परंतु त्याचा कुठेतरी परिणाम आमच्याही मुलांवर, आमच्या शिक्षकांवर झाला की आपण अशा पद्धतीचं आयोजन करतो तर मग आपल्या मुलांना पण काहीतरी आणखीन करता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं ती प्रेरणा म्हणू आपण, त्या ऊर्जातनं आमच्या मुलांना मिळाले आणि त्यातनं आमचे 2 प्रोजेक्ट्स आज सक्सेसफुली सिलेक्ट झालेले आहेत.